श्री स्वामी समर्थ. जर तुम्ही सुद्धा दिवस रात्र कष्ट करूनही पैशांच्या चणचणीने त्रस्त असाल, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होत असेल आणि पैसा हातात टिकत नसेल, तर थांबून हा व्हिडिओ नक्की पूर्ण पहा. कारण आज मी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या शिकवणुकीवर आधारित असे 3 अत्यंत सोपे आणि प्रत्यक्ष काम करणारे उपाय सांगणार आहे, ज्याने तुमच्या घरातील आर्थिक कोंडी आणि नकारात्मकता मुळापासून निघून जाईल. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण तिसरा उपाय हा सर्वात शक्तिशाली उपाय असणार आहे. आणि त्यापूर्वी मला एक गोष्ट सांगायची आहे. चॅनलवरती मी अशी एक सिरीज सुरू केलेली आहे, ज्यामध्ये तुमचे प्रश्न आणि आमचे उत्तर असणार आहेत. त्यामुळे तुम्हाला जर काही प्रश्न असतील आणि तुम्हाला त्याचं उत्तर मिळत नसेल, त्यावरती उपाय मिळत नसेल, तर तुम्ही माझ्या चॅनलवरती जाऊन कोणत्याही एका व्हिडिओमध्ये तुमचा प्रश्न टाकू शकता. त्याचं उत्तर तुम्हाला लवकरात लवकर नक्की मिळून जाईल. तर आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, पैशांची आवक वाढवण्यासाठी तुमच्या तिजोरीत किंवा पैसे ठेवण्याच्या जागेवर एका छोट्या वाटीत थोडेसे तांदूळ घ्यायचे, 2 लवंगा घ्यायच्यात आणि 5 रुपयांचे काही नाणे एकत्र करून ठेवायचे. आणि तुम्ही जिथे कुठे पैसे ठेवता, तुमची तिजोरी असू द्या, तुमचं कपाट असू द्या किंवा एखादा डब्बा असू द्या, काही गृहिणी डब्यांमध्ये सुद्धा पैसे ठेवत असतात, तर त्या ठिकाणी तुम्हाला ही वाटी ठेवायची आहे. वास्तुशास्त्रानुसार तांदूळ आणि लवंग घरातील नकारात्मक लहरी शोषून घेतात आणि पैशांची बचत होण्यास मदत होते. तर हा झाला उपाय नंबर 1. आता आपण उपाय नंबर 2 बघूया. दर गुरुवारी सकाळी तांब्याभर पाण्यात चिमूटभर हळद टाकायची आणि त्यामध्ये थोडा कापूर टाकायचा. तर आता कापूर कसा टाकायचा आहे, तर अख्खी वडी नाही टाकायची, तर तो कापूर आपल्या 2 बोटाने कुस्करायचा आहे किंवा तुम्ही कशाने तरी खलबत्त्याने वगैरे त्याला बारीक बारीक करा एकदम, आणि तो त्या तांब्यामध्ये टाका, त्या पाण्यामध्ये टाका. आणि हे जे पाणी आहे ते घराच्या मुख्य उंबरट्यावरती शिंपडा. जर तुम्हाला शिंपडून पुसायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता, पण तुम्ही असंही करू शकता, एखादा चांगला कॉटनचा कपडा घ्या, त्यावरती ते पाणी टाका आणि त्या कपड्यानं उंबरट्याच्या पुढच्या 2 फरशी आणि उंबरट्याच्या आतमधल्या 2 फरशी अशा पद्धतीने इतका भाग तुम्हाला त्या पाण्याने पुसून घ्यायचा आहे. आणि मुळीच फरशी पुसायचं कापड घ्यायचं नाही. चांगला कॉटनचा नवीन कपडा घेतला तरीही चालेल, नवीनच घ्या शक्यतो. नाहीतर हा उपाय आम्ही तुम्हाला सांगितला आणि तुम्ही घेतलाय फरशी पुसायचा कापड, असं जमणार नाही. तुम्हाला नवीन कापड घ्यावं लागेल आणि त्याच्यानं हे जे पाणी आहे त्यावरती टाकून तुम्हाला तो उंबरटा, त्याच्या पुढच्या 2 फरशा, मागच्या 2 फरशा, आतमधल्या 2 आणि बाहेरच्या 2 अशा फरशा 4 फरशा पुसून घ्यायच्या आहेत. हळद आणि कापूर घरातील नकारात्मक ऊर्जा बाहेर घालून लक्ष्मीला आपल्या घरामध्ये आकर्षित करते. त्यामुळे हा सुद्धा खूप महत्वाचा उपाय आहे. आणि आता उपाय नंबर 3, सर्वात शक्तिशाली उपाय. एका लहान मातीच्या भांड्यात 3 पिवळ्या कवड्या ठेवा. भांड हे मातीचंच हवंय, स्टीलचं, प्लास्टिकचं हे नाही जमणार. मातीचं भांड नसेल तर तुम्ही स्वतः माती आणून, काळी माती आणून त्याच्यापासून छोटंसं भांड तयार करू शकता. म्हणजे छोटीशी वाटी असं काही तयार करू शकता तुम्ही. ते सगळ्यात चांगलं राहील, कारण तुमच्या हाताने तुम्ही केलात तर ते चांगलं शक्तिशाली परिणामकारक असेल. तर अशा पद्धतीने भांड बनवायचंय. त्यामध्ये 3 पिवळ्या कवड्या ठेवायच्यात. एका कागदावर लाल पेननं लिहायचंय, स्वामींच्या कृपेने माझे सर्व आर्थिक मार्ग मोकळे होत आहेत. ही चिठ्ठी आणि त्या कवड्या एकत्र ठेवायच्या त्या मातीच्या भांड्यामध्ये, आणि ते जे भांडे आहे ते देवाऱ्याजवळ ठेवायचे आहे. तुम्ही जर तुमचं देवघर असेल तर त्या देवघराच्या जवळ ते भांड ठेवायचं आहे. आणि का बरं ठेवायचं आहे, तर कवड्या ह्या लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते आणि यामुळे तुमच्या मनातील पैशांची भीती आणि वास्तूतील जे आर्थिक अडथळे आहेत ते नक्की नक्की दूर होणार आहेत. त्यामुळे हे जे उपाय मी सांगितले आहेत, तिन्ही एकदम सोपे उपाय आहेत. यात अवघड असं काहीच नाहीये, परंतु जितक्या श्रद्धेने तुम्ही हे उपाय करताल तितक्या लवकरात लवकर तुम्हाला चांगला परिणाम दिसून येईल. म्हणून तुम्ही अत्यंत श्रद्धापूर्वक हे 3ही उपाय करा. जर पहिले 2 नाही जमले तर जो शेवटचा 3रा उपाय मी सांगितला आहे तो सर्वात शक्तिशाली उपायांपैकी मानला जातो. त्यामुळे हा 3रा उपाय तर तुम्ही नक्कीच करून पहा. हे उपाय केवळ मंत्रजप नाही, तर तुमच्या घरात समृद्धी आणणारी प्रत्यक्ष कृती आहे. स्वामींवरती पूर्ण श्रद्धा ठेवा आणि आजच सकारात्मक सुरुवात नक्की करा.
जर तुम्ही खरे स्वामी समर्थांचे भक्त असाल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि तुमची जी काही अडचण आहे ती सुद्धा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका आणि ज्याला गरज आहे त्याच्यासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे कल्याण करो. जय जय रघुवीर समर्थ.